महाराष्ट्रातील सर्वात जास्त गाजलेल्या व मंजुरीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेली निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबत बुडीत क्षेत्रातील लोकांची मते नव्याने जाणून घेण्याकरिता निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीने 10 नोव्हेंबर गुरुवार रोजी दुपारी 12 वाजता सावळी सदोबा येथील साई मंगल कार्यालय जाहीर सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप व प्रसिद्ध प्रमुख मुबारक तंवर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिलेली आहे। 10 नोव्हेंबर येणाऱ्या गुरुवारी दुपारी 12 वाजता सावळी सदोबा येथील साई मंगल कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे। माझ्या मागे असलेले हेच ते साई मंगल कार्यालय आहे, जिथे या धरणाच्या 25 वर्षाच्या आंदोलनातली ही अतिशय निर्णायक स्वरूपाची बैठक होणार आहे। या सहविचार जाहीर सभेला बुडीत क्षेत्रातील नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपली महत्त्वाची कामे बाजूला सारून या बैठकीला अवश्य यावे, कारण बुडीत क्षेत्रात जे वातावरण तापलेलं आहे, धरण कधी होणार, खरेदी विक्रीचे व्यवहार बंद, सर्व अडथळे दूर, अशा विविध प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून लोकांच्या मनात संशय आणि भीतीचे वातावरण आहे। त्या संदर्भात पुढचा निर्णय काय घ्यायचा आहे, आपण सर्वांनी मिळून तो निर्णय घ्यायचा आहे। त्यामुळे सर्व शेतकरी, शेतमजूर, व्यापारी बांधवांनी सर्वांनी यावं। या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रकल्पाबाबत आपापली मते मांडण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर। आपण गेल्या जवळपास 20 वर्षापासून या प्रकल्पाला विरोध करून आपण थांबविले। आज पुन्हा हा प्रकल्प होण्याच्या दृष्टीनं, करण्याच्या दृष्टीनं शासनाच्या तयारी सुरू आहे। आज उद्या खरेदी विक्रीचे व्यवहार सुद्धा बंद होतील असं शासकीय पत्र सुद्धा त्यांनी काढलेलं आहे। त्यामुळे या प्रकल्पाबाबत भविष्यात आपण काय भूमिका घ्यायला पाहिजे, शासनाने जाहीर केलेले 10 ते 12 लाख रुपये एकरी आपण घ्यायचे का, किंवा बाजूला जाणारा 20 किलोमीटर अंतरावरून फोरवे असेल किंवा तिकडे समृद्धी असेल, त्यांच्यात 50 लाखापासून ते 1 कोटीपर्यंत एकराला दर शासनाने दिलेले आहे का, त्या दरावर आपण चर्चा करायची, किंवा आपल्याला इथून विस्थापितच व्हायचं नाही, आपल्याला इथंच राहायचं का, या मुद्द्यावर ठाम राहायचं। जे काही आपल्या मनात मुद्दे असतील का विचार असतील, आपण ते इथे निर्भीड व नम्रपणे मांडावे। यासाठी आपण सावळी सदोबा येथे साई मंगल कार्यालयामध्ये निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीची जाहीर सहविचार सभा आयोजित केलेली आहे।